संसाराच्या नावे घालून संसाराच्या नावे घालून संसाराच्या नावे घालून शून्य पुण्य धर्म गेला पुण्य धर्म गेला पुण्य धर्म गेला संसाराच्या नावे घालून संसाराच्या नावे घालून संसाराच्या नावे घालून संसाराच्या नावे घालून पुण्य धर्म गेला पुण्य धर्म गेला पुण्य धर्म गेला ओ हरी भजनी ढवळे जग हरी भजनी ढवळे जग हरी भजनी ढवळे जग हरी भजनी ढवळे जग गोविंदा नाद करी काळाचा नाद करी काळाचा नाद करी काळाचा नाही न लगे साधनाचा पांगो नाही न लगे साधनाचा नाही न लगे साधनाचा नाही न लगे साधनाचा त्याग द्या बुद्धी तुका म्हणे सुख समाधी हरी कथा समाधी हरी कथा म्हणे सुख समाधी हरी कथा समाधी हरी कथा भववेता गाई व्यथा काही असे हॅलो हॅलो याचा आवाज मोठा करा हॅलो 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 संसाराच्या नामे घालून शून्य संसाराच्या नामे घालून
वाह वाह टाळ्या वाजवा चुकविला लाग कधी काळाचा चुकविला चुकविला कधी काळाचा
संसाराच्या नावे घालून या शून्य वाढता हा पुण्य धर्म केला हरी भजन ये ढवडिले जग चुकविला लाग कडी काळाचा कोणाही न लगे साधनांचा पांग करणे केला त्याग देहबुद्धी हरी भजन ये ढवळिले जग चुकविला लाग कडी काळाचा तुका म्हणे सुख समाधी हरी कथा नेने भवव्यथा गाईल तो हरी भजन ये ढवळिले जग चुकविला लाग कडी काळाचा विठ्ठला विठ्ठला मर्दनम देवकी परमानंदम कृष्ण वंदे जगद्गुरुम गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्ने कुरु मम देव सर्वकार्येषु सर्वदा महायोगपीठे तटे भीमरथ्यां वरं पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रे समागत्य तिष्ठन्तमानंद कंदं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंग करू पांडुरंग करू पांडुरंग करू पांडुरंग करू पांडुरंग करू पांडुरंग करू पांडुरंग कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरु दास तुका ओम नमो जद्या वेद
प्रतिपाद्याय जय ससौमैद्यात्मरूपा देवा तूच गणेशो सकलार्थमती प्रकाशो मने निवृत्ती दासो अवधारी जोजी नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदार सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिगुण पावनी मुक्ताबाई नमो त्रिगुण मुक्ताबाई नमो त्रिगुण पावनी मुक्ताबाई नमो त्रिगुण पावनी मुक्ताबाई नमो त्रिगुण सकळ विद्येचे अधिकरण तेचे वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कार आता संसाराच्या नावे घालून या शून्य वाढता हा पुण्य धर्म केला हरिभजनीये ढवळिले जग चुकविला लाग कडी काळाचा प्रस्तुत प्राप्त समय रामरायाच्या या दरबारामध्ये संकीर्तन रूपी शिवेकरिता आपल्या सगळ्यांच्या समोर म्हणून दाखवलेला अभंग संत सम्राट महाराष्ट्र भूषण विश्ववंदनीय वैराग्याची मूर्तिमंत पुतळी देहू निवासी श्रीमंत तुकोबाराय महाराज यांचा हा 4 चरणाचा अभंग आहे। या अभंगाची प्रस्तावना मांडत असताना मी आपल्या समोर 1-2 मिनिटात बोलण्याचा प्रयत्न करतो। या सृष्टीमध्ये आल्यानंतर प्रत्येकाला काही ना काही काम करावं लागतं, कर्म करावं लागतं। या सृष्टीमध्ये मृत्यू लोकामध्ये आल्यानंतर मी कर्म करणार नाही हे म्हणणं देखील कर्मच आहे। म्हणून या सृष्टीमधून कर्म करणं कोणाकडनं सुटत नाही आणि म्हणून परमात्मे या भूतलावरती अनेक वेळा आले, त्यांनीही कर्तव्य कर्म केलं। संतही आले, त्यांनी का तुम्ही आपण आलो कर्म करत आहोत। आणि म्हणून 42 वर्षाच्या कालखंडामध्ये जगद्गुरु तुकोबारायांनी आपल्या जीवनामध्ये जे कार्य केलं त्या कार्याची प्रस्तावना व्यवस्थापन या अभंगाद्वारे सांगतायत। कदाचित अशी आपण कल्पना करूया का काय करतायत तुम्ही सध्या, असं आपण सहज बोलतो। काय करतायत सध्या तुम्ही, काय चाललंय तुमचं, आपण सहज बोलतो। कदाचित तुकोबारायांना असं कोणी विचारलं असेल, काय तुकोबारा आलात तुम्ही, ते काय केलं सांगा बरं आम्हाला, असं कदाचित जगद्गुरु तुकोबारायांना विचारलं असावं। आणि म्हणून विचारल्यानंतर 42 वर्षाच्या कालखंडामध्ये या विश्वाचे 2 प्रश्न जगद्गुरु तुकोबारायांनी सोडले। ते सोडत असताना जो वैभवशाली प्रपंच होता
त्या प्रपंचाला तिलांजली दिली, त्या प्रपंचाला शून्य किंमत दिली, अंतकरणातून प्रपंच काढून टाकला. आणि या विश्वामध्ये या जगताचे जे दोन समस्या आहेत त्या समस्यांचं निवारण जगद्गुरु तुकोबरायांनी याद्वारे केलेलं आहे. पहिली मागणी, पहिली समस्या या जगतातली अशी आहे की प्रत्येकाला सुखाची अपेक्षा आहे. मज लागे दुःख व्हावे ऐसे कोणी न भावे जीवे. दुःख व्हावं असं कोण्याही माणसाला अपेक्षा राहत नाही आणि म्हणून सगळ्यांना अपेक्षित आहे सुख. म्हणून विश्वाला सुखी करण्याकरता संसाराचा त्याग केला, संसार काढून टाकला. सुखाची प्राप्ती झाल्यानंतर काही साधक मंडळींनी तुकोबरायांना विचारलं, तुकोबराय या मृत्यू लोकामध्ये सुखाची प्राप्ती झाली, या संसारामध्ये इथपर्यंत बरोबर आहे, पण इथे काळाची भीती आहे. या मृत्यू लोकामध्ये काळाची सत्ता चालते, त्या काळाची आम्हाला फार मोठी भीती आहे. तुकोबराय म्हणतात काळजी करू नका, तुम्हाला मी सुखही प्रदान करतो आणि तुम्हाला जी काळाची भीती ती काळाची भीती काढून टाकतो. अशा दोन समस्या विश्वाच्या जगद्गुरु तुकोबरायांनी या अभंगाद्वारे आपल्या 42 वर्षाच्या कालखंडामध्ये केलेल्या आहेत. सविस्तरपणे त्याचं चिंतन आपण करण्याचा प्रयत्न करूया. तत्पूर्वी 1-2 मिनिटाचा परिहार तो असा, पुण्यपावन पवित्र आपलं वडगाव बुद्रुक, आदर्श गाव वडगाव या पुण्यनगरीमध्ये गेल्या 25 वर्षापासून हे आपलं 25वे वर्ष आणि या 25व्या वर्षाची या सप्ताहाची रामरायाच्या दरबारामध्ये सर्व ग्रामस्थांच्या अनमोल अशा सहकार्यातून आपलं हे 25वं वर्ष फार मोठ्या आनंदाने पार पडतंय. आणि 25व्या वर्षाची मला वाटतं 4थ्या क्रमांकाची सेवा आज माठ्या वाटेला या ठिकाणी आपल्या सगळ्यांच्या वतीने आलेली आहे. तेजसजी महाराजांनी मला आज्ञा केली आणि त्या योगाने मी या ठिकाणी पुन्हा आपल्याला 1 वर्षानंतर आपल्या सगळ्यांचा दर्शनाचा योग आला. राजेशाही परमार्थ थाटामाटात जसं गाव आदर्श आहे तसा सप्ताही आदर्श आहे, यात तीळ मात्र शंका नाही. माता भगिनी मोठ्या संख्येने गावातले सर्व मंडळी कीर्तनाकरता हजर राहतात. समस्त श्रीराम भजनी मंडळ यांचं अनमोल असं सहकार्य आहे. आणि या पुन्हा या यज्ञाला अलंकार चढवण्याकरता सुंदर अशी संस्कृती दादांची आहे. मृदुंगाचार्य महाराज, हरिभक्तपरायण निलेश महाराज, वा वा. पण मन असं मत आहे बा, तुम्ही थोडासा जीवना विचार करत जा. काय भाग्य असेल बाबा तुमचं, आतापासून तुम्ही या मार्गाला लागले. अर्धा वाया गोता मी अर्धा तो लटकून द्या. राजूजी महाराज बरोबर आहे ना? काय पुण्य असेल बाबा तुमचं माहित नाही. आदर्श असं सुंदर मृदुंगवादक महाराजजी, विनिकरी बाबा. मी या सगळ्या मंडळीला गुरुस्थानी मानतो. मला गायन, कीर्तनाचा, अभंगाचं चिंतन, गायन बिनाचा माझा अर्थार्थी काही संबंध नाही बरं का. जसं आलं तसं बोलतो. आणि ही मंडळी गेल्या 30 वर्षापासून मला वागवते. मग हरिभक्तपरायण राजीवजी महाराज असतील, हरिभक्तपरायण रोहिदासजी महाराज असतील, हरिभक्तपरायण आपल्या गावाचं वैभव तेजस महाराज असतील. तेजस महाराज रागेवर नका बरं, लगन लिहून त्यानं करता आई बडा कामे मोडल्या ना पडतं ज्या बडा असा अडचणी राहतात. हार्मोनियम वादक आपले दादा आहेतच. माता वगैरे मोठ्या संख्येने जास्त पल्हाड विषय आपल्या समोर न ठेवता जो वेळ मला या ठिकाणी आपण दिलेला आहे त्या वेळेच्या आत या अभंगाचं आपण गोड चिंतन करण्याचा प्रयत्न करूया. आज आपला सप्ताहातला 4था दिवस आहे. रामरायाच्या दरबारामध्ये हा राजेशाही पद्धतीने आदर्श असा सप्ताह 25वं वर्ष आपलं साजरं होतंय. थोडीशी या काळामध्ये एक माझ्या अल्पमतीप्रमाणे बोलतो आणि मी जे इथून पुढे बोलणार आहे त्याच्यात मी सकट असणार आहे. मी याच्यातून मोकळा नसणार. मी जे बोलणार आहे ते याच्यामध्ये मी पण असणार तुमच्याबरोबर. म्हणजे मी काही लगेच मुक्त होऊन गेलो बाबा असातला काही भाग नाही. म्हणून मी माझ्या सकटे सगळं काही बोलणार आहे. असं थोडंसं सध्याच्या काळामध्ये अवलोकन करावंसं वाटते की आपण आपली जी वाटचाल चालवली, प्रपंचाची वाटचाल असेल ठीक आहे, काही हरकत नाही. प्रपंचाची वाटचाल करत असताना परिस्थिती बदलल्या, सगळ्यांना चांगले दिवस आले, पण थोडा शोध जर घेतला तर मनस्थित्या मात्र खराब झाल्या. हे तर आपल्याला मान्य करावं लागेल.
तुम्ही म्हणाल महाराज हा आरोप आहे तुमचा. हो, आरोप नाही, वस्तुस्थिती आहे. पूर्वीपेक्षा परिस्थिती आपल्या बदललेल्या आहेत. सगळ्यांना पोटभर खायला मिळते. आम्ही आठवलेलं आहे, आम्हाला आठवतं गरिबी काय असते. आता सध्याच्या या लेकरांना गरिबी आठवणार नाही, गरिबी काय राहते ते. हे जे लेकर बसलेत ना, यांना गरिबी आठवणार नाही, गरिबी काय राहते ती गरिबी आपण अनुभवलेली आहे. एक वेळच्या अन्नाला तरच यायचा माणसाला मिळेल की नाही मिळायची शंका नव्हती, अशी गरिबी तुम्ही आपण या ठिकाणी पाहिलेली आहे. पण परिस्थित्या बदलल्या. त्यावेळेला परिस्थिती खराब होत्या, पण मनस्थित्या मात्र चांगल्या होत्या. हे आपल्याला मान्यच करावं लागेल. आज परिस्थिती बदलली, सगळ्यांना सगळं काही प्राप्त होतंय, मिळतंय, वेळेवर सगळं काही मिळतंय, पण मनस्थित्या मात्र खराब झालेल्या आहेत. याचंही कारण आपल्याला शोधावं लागेल. दुसरी गोष्ट, परमार्थ क्षेत्रामध्ये पूर्वी फार कमी पैशामध्ये सप्ते व्हायचे. 5-50 हजार रुपये गावाचा सप्ता होऊन जायचा. गाव जेवण होऊन जायचं, गावाही मोठा आनंद लुटायचं. आणि त्या परमार्थातलं प्रेम आपणही ज्येष्ठ मंडळींनी या ठिकाणी पाहिले. ही मंडळी मला 30 वर्षापासून वागवते. कुठलाच अधिकार नाही मला, आज बी नाही. पण एक तो माझं कोणतं पुण्य असेल मला माहीत नाही. परंतु पूर्वीच्या काळामध्ये कमी पैशामध्ये सप्ताह चांगले व्हायचे आणि सप्त्याचं काहीतरी चीज व्हायचं. या सप्त्यामध्ये प्रेम वाटलं जायचं. प्रेम, गावावर प्रेम. येणारी मंडळी, येणारे कीर्तनकार, एकमेकांवर नितांत प्रेम. ही 7 दिवस राहणारी मंडळी ज्यावेळेला गाव सोडून जायची ना, तर गाव रडायचं. दादा, गाव रडायचं. असं ऋणानुबंध, असे नाते जमून जायचे या 8 दिवसामध्ये. हे या लोकांनी गाव सोडलं तर या लोकांना 8 दिवस तिकडे करमायचं नाही, आम्हाला करमायचं नाही, गावाला करमायचं नाही. अशी ऋणानुबंध, असं प्रेम होतं. पण याचाही थोडासा शोध आपल्याला घ्यावा लागेल. आज पैसा 2-2, 4-4 लाख रुपये खर्च होत आहेत, पण प्रेम मात्र आपल्याला दिसत नाही. परमार्थामध्ये या गोष्टी घडायला नको. असं का घडतंय? इथे बी आपली मनस्थिती खराब होत चाललेली आहे. आगाऊपणा करून बोलण्याची सवय आहे मला, पण पाया पडतो. चुकलं असेल तर मला जरूर सांगा की तुमचं हे चुकतंय. म्हणून सज्जनो, या सगळ्या गोष्टींचा विचार आपल्याला या ठिकाणी करायचा आहे. आणि तो विचार करत असताना ही जी संत परंपरा आपल्याला लाभलेली, आपल्या महाराष्ट्रामध्ये, नव्हे आपल्या भारतामध्ये ही जे वैभव आपल्याला लाभलेलं आहे. आपण सनातन हिंदू धर्म संस्कृतीमध्ये जन्माला आलेलो आहोत. फार वैभवशाली लोक आहोत आपण. काय वैभव आहे आपलं, ऐका. आपल्याकडे 4 वेद आहेत, 6 शास्त्र आहेत आणि 18 पुराण आहेत. तिकडे गेलोच नाही आम्ही. कोणत्या तरी बाबाच्या पाठीमागे लागलो. एवढं वैभव कुठल्याही धर्माला प्राप्त नाही असं आपला सनातन धर्म संस्कृतीचं वैभव आहे. 4 वेद आहेत, 6 शास्त्र आहेत, 18 पुराण आहेत, संत परंपरा. भारत आपला जगतातला देव्हारा आहे आणि अशा देव्हाऱ्यामध्ये तुमचा आमचा जन्म झालेला आहे. भरतखंडी नरदेह प्राप्ती ही तो परम भाग्याची संपत्ती. मग ह्या अशा मनस्थिती आपल्या का खराब होत चाललेल्या आहेत? याचं एकमेव कारण जर काही असेल तर प्रत्येकाला स्वार्थ वाढलेला आहे. स्वार्थ. या स्वार्थाने प्रपंचामध्येही आमच्या मनस्थित्या खराब केल्या आणि परमार्थामध्येही आमच्या मनस्थित्या खराब केल्या. मग संतांनी ही जी परंपरा तुम्हा आपल्याला दिलेली आहे, 750 वर्षाची जी परंपरा संतांनी आपल्याला दिलेली आहे, ही मनस्थिती खराब करण्याकरता, त्याची मनस्थिती उंचावण्याकरता आहे. आणि तुमची आमची मनस्थिती चांगली राहावी, या प्रपंचामध्ये आपलं हित व्हावं, स्वहित व्हावं, म्हणून या सृष्टीचा मालक आहे भगवान परमात्मा. कोणी मानो अथवा न मानो, पण तो परमात्मा या सृष्टीचा मालक आहे. कर्तुम अन्यथा कर्तुम शक्ती तो भगवान परमात्मा आहे. कोणी मानव आणि कोणी न मानण्यावर त्याचा काही मोठा विशेष फरक पडत नाही. म्हणून सज्जन हो, भगवान परमात्मा देखील या जगतामध्ये आपल्याला मान्यच करावं लागेल. तुम्ही म्हणाल काय महाराज, काय बऱ्याचशा लोकांना या गोष्टी पटत नाही. आता सध्याच्या काळातला आपण चालू बोलण्याचा प्रयत्न करूया. किती अतिवृष्टी येते सध्या, बरोबर आहे की नाही? किती अतिवृष्टी, ढगफुटी, गावाच्या गावं वाहून गेले, शेती वाहून गेली. का हो? आपण बसल्या जागी कधी असा विचार केला का? एखादी धरण आपल्या तालुक्यामध्ये असेल, आपला हातनूर धरण आहे, भरलं तर पाट्या सोडून मोकळे होतात, बारा सोडून मोकळ्या होतात. भरलं धरण, सोडल्या बाऱ्या, खाली वाहून गेले लोक काय परवा नाही, कारण धरण वाचलं पाहिजे. मग अशी कल्पना केली का एवढी अतिवृष्टी 3 वर्षापासून होते, ढगफुटी होते,
पण कधी अरबी समुद्राने अशी तक्रार केली का आपल्याकडे की भाऊ माझ्याकडे आता पाणी भरायला जागा शिल्लक राहिलेली, मी आता वडगावकडे सरकी राहीनो भाऊ, थोडा थोडा सरकतोय, बरं सरकतोय सरकतोय. माणसाने प्रगतीच्या नावावरती या सृष्टीवर एवढा अत्याचार केलेला आहे की त्या अत्याचाराचाही परिणाम या माणसालाच आपल्याला भोगायचा आहे. मला तिकडे जायचं नाही, चिंतनाचा विषय आपल्या समोर ठेवायचा आहे. आणि म्हणून भगवान परमात्म्याची ही सृष्टी निर्माण करून आपल्याला हे जीवन प्रदान केलेलं आहे. पण ही जीवन प्रदान झाल्यानंतर या जीवनाचं आपण करायचं काय हे तुमचं आमचं लक्षात येत नाही. जन्मा येऊन यात तुआ काय केले, तुआ मुद्दल गमाविले, कारे न फिरसी माघारा, अजून तरी फजित घोरोरा. कशा करता आपल्याला परमात्म्याने ही संधी प्राप्त करून दिलेली आहे. ती संधी तुमच्या आमच्या लक्षात येत नाही आणि म्हणून ती संधीचं जागरण करून देण्याकरता उजळावयालो वाटा खरा खोटा निवाळा, खरा खोटा निवाळा, उजळावयालो वाटा, खरा खोटा निवाळा, खरा खोटा निवाळा, खरा खोटा निवाळा. करता खरं काय आणि खोटं काय आणि हे पटवून देण्याकरता विश्व कल्याणाकरता संत या भूतलावरती अवतरले. तुमच्या आमच्यापेक्षा देवापेक्षाही संत या जगतामध्ये श्रेष्ठ आहेत. ऐका आता पुढे. पण झालं काय गंमत, संत म्हटलं की आम्हाला समाजाला असा प्रश्न पडतो की कोणत्या संतांकडे जायचं, संत कसे ओळखायचे आणि कोणावर विश्वास ठेवायचा, हाच फार मोठा प्रश्न आहे समाजापुढे. आम्ही ज्यांच्यावर नेमका विश्वास ठेवतो तिथे समाजाचं शोषण होतं, समाजाची फसवणूक होते. त्याचा परिणाम परमार्थावरचा विश्वास लोकांचा उठून चालला, लोकांचा भरोसा राहिला नाही. कारण इथेही मनस्थिती खराब असणारे लोक संतांच्या नावावरती समाजाचं शोषण करतायत. म्हणून आपला सनातन जो माणूस आहे ना, या सनातन माणसाचं, या सनातन लोकांचं तुमचं आमचं शोषण जास्त झाल्यामुळे बऱ्याचशा लोकांना धर्म पटत नाही आपला. हा प्रश्न आहे बरं का आजचा. म्हणून या ठिकाणी संत विश्व कल्याणाकरता येतात. लोक कोणाला संत म्हणतील ते सांगता येत नाही. ऐका, मी एसटी मध्ये 33 वर्ष नोकरी केलेला माणूस आहे, ड्रायव्हर म्हणून. माझा एक चांगला मित्र, त्याला कामावर यायला उशीर झाला. त्याला म्हटलं का रे उशीर का बरं झाला. साहेबांनी विचारलं तुमचा मित्र आला नाही आज, त्याची गाडी उभी आहे. ड्रायव्हरने गाडी थांबते, शेड्यूल थांबून जातं. मी त्याला फोन लावणार तोपर्यंत घाईघाईत आला. म्हटलं कारण ना एवढा उशीर का बरं झाला. म्हणतात ते त्याचं असं आहे, मी घरून निघालो की अगोदर आमच्या गावाच्या बाजूला एक टेकडी आहे, त्या टेकडीवर एक कुटिया आहे आणि त्या कुटियामध्ये एक साधू राहतात, त्यांना भेटल्याशिवाय मी ड्युटीला येत नाही. म्हटलं चांगली गोष्ट आहे. म्हटले कारण मग त्या कुटियामध्ये त्या साधूंना भेटण्याकरता ज्या वेळेला तू जातो, मग साधू काही सत्संग प्रवचन वगैरे तुला 2 गोष्टी ज्ञानाचा सांगतात का. तो म्हणे तसं काहीच नाही. मग तू रोज भेटण्याकरता का बरं जातो. म्हणे त्याचं कारण असं आहे, तो कुटिया म्हटला बाबा म्हणे तो फिट आकडा सांगत म्हणे, फिट आकडा. मला असं विचारायचंय सज्जन हो,
आकडा सांगणाऱ्याच्या पाठीमागे जर आपण लागलो तर आपलं भलं होईल का? गावामध्ये एखादी आपण विश्वास येतो की भगवाधारी कोणीतरी आला असेल, तो साधू असेल, सावध व्हा, शोषण होत आहे समाजामध्ये. भडगावला माझी एक चुलत बहीण आहे, तिचा पती शिक्षक आहेत, 1,10,000 रुपये पगार आहे त्यांना. मुलाला जवळजवळ 36 लाख पगार, सुनबाईलाही 18 लाख पगार. एवढं सगळं असून समाधान नाही. ते भगवे धारण केलेले गावामध्ये आले आणि ते बरोबर ओळखतात. बरोबर चाक लावलं त्याने, म्हणे मैया तुम नाराज, तुम सब कुछ करते हो लेकिन तेरा समाधान नहीं होता, तेरा कोई मानता नहीं, तेरी इच्छा पूर्ण म्हणजे. आता एवढा पगार घरामध्ये येतो, आता काय यायला पाहिजे घरामध्ये, पण आपलं समाधान नाही. अर्धा तास मग 6,000 चुनाला इन पै घेत त्या. असं जर ते ताईला सांगतो ना सप्ताह 6,000 दी टाका, असं काही बी चावायच का भाऊ, तुम्ही डोकं फिरी का, सप्ताह 6,000 दिनात काय व्यायाम न आलं. फसवणूक होते. आपण फार वैभवशाली आहेत खानदेशचे लोक, आपण आपला जळगाव जिल्हा त्यात फार मोठा भाग्यवान आहे की याचा निवाडा आमच्या मुक्ताईंनी केलेला आहे. वरी भगवा झाला नाम अंतरी वेश केला कामे साला म्हणून साधू बाकी विटंबना जगी विटंबना आवरी भगवा झाला अंतरी वश केला सांगतायत सावध व्हा. आई साहेब म्हणायचं आई साहेबांना. थोडे शब्द आपणच सुधारून घेतले तर काही फरक पडत नाही. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक यांना कोणी वाचवलं होतं? बोला बोला, कोणी वाचवलं होतं? झोपी तुम्ही बडा. छत्रपती शिवाजी महाराजांना कोणी वाचवलं होतं? काही नाही माहिती. जिवा. हा, हेच मला ऐकायचं होतं. जिवा म्हणण्यापेक्षा जिवाजी जर म्हटलं तर काही फरक पडणार आहे का आपल्याला? भान नाही आपल्याला या गोष्टींचं. कोडं मोठं रक्षण केलं, मग जीवा म्हणण्यापेक्षा जीवाजी म्हटलं तर काय फरक पडणार आहे? तसं आई साहेबांना बाई म्हणण्यापेक्षा आई म्हटलं तर काय फरक पडणार आहे? विठ्ठल मला तिकडे जायचं नाही, चिंतनाचा विषय. म्हणून समाजाने सावध झालं पाहिजे. ऐका, आपल्या खानदेशचं वैभव परमपूजनीय गुरुवर्य मोठे बाबा, श्वेत वस्त्र साधू, पांढरे कपडे, कपडे बदलणे, परमपूजनीय गुरुवर्य नथसिंग बाबा. वारकरी संप्रदायामध्ये वेशाला किंमत नाही, विचाराला किंमत आहे. त्याचा वेश काय असेल तो माहित नाही, पण इथे विचाराला प्राधान्य दिले गेलेलं आहे. म्हणून संतांपर्यंत आपल्याला पोहोचायचं, संतांची थोडी ओळख करून घ्यायची.
मी सगळ्यांना नम्र विनंती करेल, चला आता पुढे या जगतामध्ये प्रकाराचे 3 तुका म्हणे केले. ज्ञानोबारांना विचारलं तर ज्ञानोबारा 4 प्रकार आपल्याला या विश्वामध्ये सांगतात. आपल्याला संतांपर्यंत पोहोचाय लक्ष बरोबर आहे का? कोणी आडस कंटाळा करू नका. कधीतरी अशा गोष्टी ऐकण्याचा प्रयत्न आपण करूया, त्याच्यामध्ये आमच्या सारख्यांचाही फायदा होतो. या जगतामध्ये एक वर्ग असा आहे, आपलं हित होत नाही, करत नाही आणि दुसऱ्याचं हित होऊ देत नाही. आप मरे तो मरे, यजमान को लेके मरे. एखाद्यानं जर ठरवलं की मला दारू सोडायची आहे, सगळं कळतं लोकांना, दारू पिऊन आजपर्यंत कोणाचा भला झाला नाही. मागच्या महिन्यामध्ये 8 वर्षाच्या बाळाला बापाच्या पिंडदानाला बसावं लागलं. दारू पिणारा बाप गेला. आणि तुम्हाला सांगतो, बहुजन समाजामध्ये हे आपल्याला फार मोठं कीड लागलेलं आहे. आपण इतर धर्मांचा विचार केला पाहिजे, इतर धर्मांचा आदर्श घेतला पाहिजे. मुसलमान समाजातले लोक कधीच बीरबार मध्ये तुम्हाला दिसणार नाही, पण आम्ही तिथे गेल्याशिवाय राहणार नाही. मला विषय थोडा बाजूला नाही लिहायचा, व्यवस्थित आपल्या पुढे मांडण्याचा प्रयत्न करायचा. एखाद्याने जर दारू सोडायचं ठरवलं तर त्याला दारू सोडू देत नाही, त्याची गँग त्याला उमजू देत नाही. बरोबर वेळ झाली की त्याला बरोबर घेवर घालतात. एखाद्याने दोघांची चर्चा चालू होती, म्हणे काय नाही रे, आज उमजीच राहिना नाही. चालू म्हणे 10 वाजता तरी उमजी राहिना नाही. म्हणे काय रे, रात्री पिवायला द्यायला तर म्हणे मग रात्री थोडीशी जास्त वेळ द्यायला तिथे ना. उमजी म्हणजे येडा तू कधी पाहिजे पिराय ना. म्हणे बघ 500 वर जाईन पिराय ना. अरे म्हणे येडा तुला माहित नाही का, रात्री जर थोडीशी जास्त जाईल ना, सकाळी थोडासा उतारली लेव म्हणे, असे बरोबर लेव लागतात म्हणे. सोडा विषय तिथले तिथे, चला पुढे. ओविया याच्यावर ज्ञानोबरांची. आपण अंगे चढे जळोनी नागवी जगाचे डोळे, पतंग जैसे चढे दीपाचे नी. पतंग नावाचा किडा दिव्यावरती झडप घालतो, त्या दिव्याला वीज होतो आणि स्वतःही जळून खाक होतो. तसं समाजामध्ये काही लोक आपला उद्धार करत नाही आणि दुसऱ्याचा उद्धार होऊ देत नाही. यांचाही विचार आपल्याला या ठिकाणी जास्त वेळ करायचा नाही. काय करायचं त्यांचा विचार करून. चला, दुसरा वर्ग असा आहे, तैसे मने वाचा काय भलते या दुःख देत जाय, स्वार्थ साधिता न पाहे पराचे हित. एक स्वार्थी वर्ग आहे, त्याला फक्त आपला स्वार्थ माहिती आहे. आपला स्वार्थाच्या पलीकडे त्याला दुसरं काहीच माहिती नाही. आपला स्वार्थ साधत असताना दुसऱ्याला काय त्रास होईल, दुसऱ्याचं काय नुकसान होईल, हा विचार त्याच्याकडे नसतो. आयराणीमध्ये म्हणती आपली, तुम्ही दाढी शिलगू दे पण म्हणे बिडी पेटाळली होते बा. असा एक वर्ग दुसरा आहे. ज्ञानोबाराई त्यांचंही वर्णन करतात. तैशे मने वाचा काय भलते या दुःख देत जाय, स्वार्थ साधिता न पाहे पराचे हित. यांचा बी विचार आपल्याला या ठिकाणी जास्त वेळ करायचा नाही. तिसरा वर्ग ज्ञानोबाराई आपल्या पुढे ठेवतात या जगतातला. का फेडीत पाप ताप, पोखीत तिरीचे पादप, समुद्रा जायाप गंगेचे जैसे. ही तापी मैया, ही गंगा उगमापासून निघाली. झाडांना पाणी, पक्ष्यांना पाणी, पाखरांना पाणी, लोकांना पाणी, प्यायला पाणी, परोपकार करत करत ही तापी मैयानी उगमापासून निघाली आणि वाहत असताना मूळ उद्दिष्ट समुद्राच्या भेटीकता पतिदर्शना करता निघालेली ही तापी मैया इतरांचाही फायदा करत करत आपलं मूळ उद्दिष्ट गाठते. तसं समाजामध्ये काही लोक आहेत, आपलं भलं झालं दुसऱ्याच्या भल्याचा विचार करतात आणि दुसऱ्याच्या भल्याचा विचार करत असताना आपल्याला किती त्रास होतो या त्रासाचा ते विचार करत नाही. हा एक वर्ग या समाजामध्ये आहे. म्हणून हे सत्कर्म घडत राहतं. हे जे सत्कर्म घडतं ना, हे जे सत्संग, हे गावातलं पैसा सगळे लोक देतात. पैसा देणं ही जबाबदारी जरी असली पण हे कार्य पार पाडून घेणं हे 5-50 कार्यकर्त्यांचं काम असतं. म्हणून मला असं वाटतं की सप्ताह झाला की काल्याच्या दिवशी या कार्यकर्त्यांच्या गावकऱ्यांनी सत्कार केला पाहिजे. सत्कार केला पाहिजे की नाही गुरुजी? करतात का सत्कार? मग करतात ना सत्कार. 7 दिन पाय ठेवावे, 8वां दिन येवाशिवाय राहावं नाही. देवना प्रसाद से वो खाना पडी लेना पडी, तो भी उपकार आहे लोकेश ना. बाकी ना तर ठेवी येत नाही. आणि मग कुरापती काढतात पारावर बसून. का रे येस नाही काही हिशोब दिला नाही सालासनी बरं हिशोब हिशोब. आणि माझा अनुभव असा आहे 35 वर्षाचा, 2 वर्गणी देत नाही तो हिशोब मागतो. जो उदात अंतकरण येतो तो पाहत नाही. आणि तुम्हाला सांगू का,
धर्म कार्यातला 1 रुपया जर कोणी खाल्ला, त्याला जर कोणी स्पर्श केला, धर्म कार्य करणाऱ्या मंडळीने, सत्संग करणाऱ्या, हे कार्य करणाऱ्या मंडळीने कधी एक लक्षात ठेवायचं, खिशातून 10 रुपये खर्च करायला चालतील, पण गावातल्या धर्मातल्या पैशाचा चहा सुद्धा प्यायचा नाही. विठ्ठल दिला हिशोब, ते बी समाधान होणे, खाई घ्या चाला, तिथे बी लोकांचं समाधान. हासा असा समाज जगतामध्ये आहे. पण हे कोणी निंदा कोणी वंदा, आमचा स्वहिताचा धंदा. हे गावातले 5-50 लोक असे असतात बिचारे, कोणी काही जरी बोललं खाली मान घालून ऐकून घेतात. ते गावात सत्संग प्रसंग नवे सप्ताह सत्संग घडून आणतात. म्हणून ही लोक चांगले आहेत. त्या वरच्या 2 लोकांपेक्षा हा 3रा वर्ग मात्र चांगला आहे. आता आपल्याला संतांपर्यंत जायचंय. मग संत असं करतात का? नाही 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 नाही, लक्षपूर्वक आहे का? ज्ञानोबारांच्या बहारदार उभे आहेत. किंबहुना दिवस राती पुढीलांचे सुख उन्नती, अनित अनित स्वार्थी प्रविशले. संत कोणाला म्हणतात? संत वेशावर जाऊ नका, कपड्यांवर जाऊ नका. संत हे विचारांवर असतात, ज्यांचा विचार विशाल असतो आणि ज्यांच्या अंतःकरणामध्ये समाजाबद्दल रात्रंदिवस तळमळ राहते. किंबहुना दिवस राती पुढीलांचे सुख उन्नती, अनित अनित स्वार्थी प्रविशले. आणि एक मायबाप एक वाक्य लक्षात ठेवा, ज्या दिवशी आपल्या अंतःकरणामध्ये हा विचार बसेल, ज्या दिवशी आपण दुसऱ्याचं भलं करण्याचा प्रयत्न करू, तर आपलं कुठं भलं होऊन जाईल आपल्याला बी समजणार नाही. विठ्ठल हा विचार अंतःकरणामध्ये आला पाहिजे. म्हणून चंद्र तेथे चंद्रिका, शंभू तेथे अंबिका, संत तेथे विवेक असणे कीजे. असे विचार ज्यांचे आहेत ना, मग ते संसारात राहत असतील, त्यांचा वेश पांढरा वेश असेल, ते प्रपंच करत असतील, पण ते या जगतातले साधू आहेत. त्याच युक्तीचे आपले जगद्गुरु तुकोबाराय महाराज. विश्वंभर बाबांपासून चालत आलेल्या परमार्थाची परंपरा, परंपरेच्या परमार्थाची ताकद खूप आगळी आणि वेगळी राहते. म्हणून परमार्थ हा परंपरेचा असला पाहिजे. ज्या घरामध्ये परंपरेचा परमार्थ आहे त्या लोकांचं वैभवच वेगळं आहे. मला तिकडे चिंतन पुढे न्यायचा प्रयत्न करायचा आहे. आणि म्हणून असे असणारे आपले जगद्गुरु तुकोबाराय महाराज अंबिले घराण्यामध्ये 8व्या पिढीला जन्माला आले. फार मोठा वैभव, प्रपंच जिकडे तिकडे आलबेल. आई वडिलांनी भरपूर अशी काही कमाई करून ठेवलेली, प्रपंच सगळा आलबेल होता. कुठल्याही प्रकारे प्रपंचामध्ये काही कमी नव्हती. पण एवढं असून देखील घरामध्ये परंपरेचा परमार्थ होता. आणि तो परमार्थ टिकवण्याकरता जगद्गुरु तुकोबारायांनी या वारकरी संप्रदायाचं त्यांचं अनुकरण असल्यामुळे असे आपले तुकोबाराय प्रापंचिक, संसारिक. बरेचसे लोक आपण प्रमाण ऐकतो, आम्ही बी प्रमाण म्हणतो, लोक बी ऐकतात. दुःख बांधवडी आया संसार, सुखाचा विचार नाही कुठे. लोकेश बी ऐके की पाठ होई, आणि आपलं बी म्हणी पाठ होई एवढं. बरं का, असं थोडस चर्चा करू आपण. रोहिदासजी बाबा, दुःख बांधवडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कुठे. मग आपल्या ऐकूया कशा करता चालू आहे बड्या? आपल्या ऐकूया हे बी संसार करता, म्हणजे बोलायचीच राहत आणि बोलायचीच कडी. बरं, संसार दुःख मूळ आहे, वस्तुस्थिती आहे. हे ज्ञानोबा देखील सांगतात. संसार दुःख मूळ चहूकडे विश्रांती नाही कुठे. ज्ञानोबा पुन्हा तुझा राहता त्या गोष्टीला. मृत्यू लोकी सुखाची कहाणी ऐकी जेल कवनाच्या श्रवणी, कैसी सुख निद्रांतरून इंगळाचा. मग कवन ज्ञानोबा आहे, संसार सोडून द्यायचा का? आम्ही टाकून द्यायचा का संसार? अन्न, वस्त्र आणि निवारा याची आपल्याला गरज आहे. त्याच्याकरता आपल्याला संसार करायचाच आहे, आणि संसार करा. ज्ञानोबारांनी तर हरिपाठामध्ये चिंतन करत असताना हरिपाठातल्या पहिल्याच अभंगामध्ये
जे ज्ञानोबा संसार दुःख म्हणून सांगतात ना, तेच ज्ञानोबा हरिपाठामध्ये सांगतात आपल्याला. असोनी संसारी बाजूला जाते. आपल्याला मूळ विषयावर यायचंय. संसार दुःखमूळ जरी असला, संसार अशा पद्धतीने त्रास जरी असला, पण ज्ञानोबा आपल्याला हरिपाठामध्ये सांगतात, ज्ञानोबांचं असं चिंतन आहे, असोनी संसारी जिव्हा वेगो करी वेद शास्त्र उभारे बाह्य सदा. थोडं लक्ष द्या इकडे, म्हणजे लक्षात येईल. संसार करा असं कोणी सांगितलं? वेदाने सांगितलं, शास्त्राने सांगितलं, पुराणाने सांगितलं की संसार करा. संसार टाकू नका. संसाराशिवाय तुम्ही आपण जगू शकत नाही. आपल्याला लागणाऱ्या ज्या व्यवस्था आहेत त्या संसारातूनच आपल्याला प्राप्त होतील. मग संसार टाकू नका. फक्त एकच करा, वेद मान्य संसार करा, शास्त्र मान्य संसार करा, पुराण मान्य संसार करा. आपल्याला ह्या सगळ्या अडचणी काय येतात? संसारामध्ये दुःख आपल्याला मिळतं कारण आपलं कर्म चुकतं. संसार करत असताना आपली पद्धत बदलते, रीत बदलते. ऐका लक्षपूर्वक, मी कशा करता बोलतोय तर वेद मान्य प्रपंच केला पाहिजे. आता सहज आपण चर्चा करू या ठिकाणी. वेदाला दूधमा पाणी टाकेल चाली का? जो घ्या तुम्ही म्हणा जागेराव नाही का बरं का, तरी आम्ही टाकतो. अरे 70 नाही 80 ले भाऊ, पण बिन पाणी ना दे. तो म्हणे 80 नाही 90 दिवस, पण टाकाशिवाय म्हणे पोट भरावूच नाही. दात करून म्हणजे आपली नैतिकता. मुद्दा कुठे येतो माहितीये का? ज्या दिवशी तुमच्या आमच्या जीवनातली नैतिकता संपून जाईल त्या दिवशी कितीबी वाऱ्या करा, कीर्तन करा, कितीबी गडामध्ये 10 माळा घाला, काही बी करा, नैतिकता हा जीवनातला फार मोठा दागिना आहे. आज समाजामध्ये जर आपण अवलोकन केलं तर नैतिकता आपल्याला दूर शोधायला मिळत नाही, सापडत नाही आपल्याला नैतिकता. म्हणून वेदाला शास्त्राला नैतिकता मान्य आहे. आपण या संसारामध्ये अशा पद्धतीने करतो आणि म्हणून केलेल्या कर्माचे भोग आपल्याला भोगावेच लागतात. कदाचित मागच्या जन्मात असतील किंवा या जन्मात असतील. आता तरी आपण संसार नीट करतोय का? या संसारापुटी, या स्वार्थापुटी आपण कुठं ना कुठं घसरतो. चांगले घसरतात. तर आपल्या काय पडलेली 2 लाख रुपये पगार आहे, सरकार 2 लाख रुपये पगार देतं, तरी त्या हरामखोर साहेबाची गरीब माणसाकडनं 200 रुपयाची अपेक्षा राहते. बरोबर आहे का नाही? जेलमध्ये नाही जाणार का? काळा तोंड नाही होणार का? मग तिथं देवाचा काय संबंध आहे? संतांचा काय संबंध आहे तिथे? आपला चुकतंय. मला थोडासा विषय बाजूला गेला, मला तिकडे बोलायचं नाही. चिंतनाचा विषय साई मायबाप हो. प्रपंच हा नैतिक मूल्याचा दागिना आहे. प्रपंच अशा पद्धतीने केला पाहिजे. आणि म्हणून ज्या संसाराला आपण दुःख म्हणून म्हणतो, शास्त्र असं सांगतं आपले 4 आश्रम आहेत: ब्रह्मचारी, संन्यासी, वानप्रस्थ आणि गृहस्थ. पण शास्त्रकारांनी ब्रह्मचार्याला धन्यता दिली नाही, संन्यासाला धन्यता दिली नाही, वानप्रस्थाला धन्यता दिली नाही,
गृहस्थाला धन्यता दिल्याशिवाय शास्त्र थांबलं नाही. कारण वरचे जे 3 आश्रम आहेत ना, ब्रह्मचारी, संन्यासी, वानप्रस्थ, हे संसारी लोकांवर अवलंबून आहेत. संसारी लोक यांचं पालन पोषण करतात, म्हणून धन्य गृहस्थाश्रम हा हे शास्त्र आहे. म्हणून ज्या संसाराला आपण दुःख म्हणतो, दुःख देणारा आहे, त्या संसाराबद्दल संतांचे असे कितीतरी प्रमाण आहेत. आपल्याला तिकडे जायचं नाही, चिंतनाचा विषय. असे आपले नैतिक मूल्य जोपासणारे जगद्गुरु तुकोबराय महाराज, कडकडीत असा दुष्काळ पडला, लागोपाठ 3 वर्ष, आणि आपल्या जवळ असून जर आपला शेजारी उपवाशी झोपत असेल तर आपल्या श्रीमंतीला काही काडी लावायची आहे का? श्रीमंतीचा उपयोग चांगला करून घ्या दादा. ज्या दिवशी तुम्ही आपण श्रीमंतीचा उपयोग चांगला करू, त्या दिवशी आपली श्रीमंती टिकून राहील, पिढ्याला पिढ्या श्रीमंत राहील. मी सहज बोलून, मला समाजाबद्दल बोलायचं नाही. वाणी, मारवाडी, गुजराती या लोकांची श्रीमंती पिढ्यानं पिढ्या टिकते. आपल्या कुणबी समाजामध्ये आपली श्रीमंती फार झाली तर एक पिढी, दुसरी पिढी रस्त्यावर आल्याशिवाय राहत नाही. कारण आपल्याला श्रीमंती पचत नाही, आपल्याला पैसा पचवता येत नाही, आपण उन्मत्त झाल्याशिवाय राहत नाही. हा तुमचा आमचा इतिहास आहे. आणि म्हणून श्रीमंती मिळाल्यानंतर ती श्रीमंती टिकवली पाहिजे, आणि जर ती योग्य पद्धतीने तिचा विनियोग जर केला तर ती श्रीमंती टिकते दादा. ज्ञानोबरांच्या बहारदार ओव्या आहेत या विषयावरती. ज्ञानोबरा इतकं गोड चिंतन करतात की ज्यांनी आपल्या श्रीमंतीचा उपयोग चांगल्या पद्धतीने करून घेतला, जेत जेत संपत्ती आणि दया दोन्ही वसती आलिया असती ठाया, ते ते धनंजया जान विभूती माझी. अर्जुना, माझी ओळख सांगू तुला, माझा परिचय मी तुला सांगतो. भगवान परमात्मा अर्जुनाला सांगतायत, ज्ञानोबराय तुम्ही आपल्याला समजवतायत, जेत जेत संपत्ती आणि दया. लक्षपूर्वक ऐका, ज्या ठिकाणी श्रीमंती ऐश्वर आहे, श्रीमंत असून त्या श्रीमंत व्यक्तीकडे अंतःकरणामध्ये समाजाबद्दल दया आहे. काय ओव्यात ज्ञानोबरायांच्या. आपण जर समाजामध्ये अवलोकन जर केलं, जिथे श्रीमंती आहे तिथे दया नाही, जिथे दया आहे तिथे श्रीमंती नाही. विसंगती आहे समाजामध्ये. पण योगायोगाने जर एखाद्या श्रीमंताकडे या दोन्ही गोष्टी जर नांदत असतील तर ते माझे अंश आहेत. जेत जेत संपत्ती आणि दया दोन्ही वसती आलिया सती ठाया, ते ते धनंजया जान विभूती माझी. तुकोबरांकडे श्रीमंती, अंतःकरणामध्ये दया, लोकांना खायला अन्न नाही, गुरांना प्यायला पाणी नाही, गुरांना चारा नाही, समाज अन्न पाणी वाचून तडपडतोय, दुष्काळ पडलेला कडक असा दुष्काळ आहे, अंतःकरणामध्ये दया आहे. आणि म्हणून आपल्या श्रीमंतीचा उपयोग तुकोबरांनी करून घेतला, समाजाकरता सगळी संपत्ती वाटून टाकली दादा. आणि म्हणून जेत जेत संपत्ती आणि दया, पुन्हा मी आपल्याला सांगतोय, जेत जेत संपत्ती आणि दया दोन्ही वसती आलिया सती ठाया, ते ते धनंजया जान विभूती माझी. आनंद अर्जुना, ती माझी विभूती आहे. मग असे आपले तुकोबराय कोण होते? आपल्याला जर माहित नसेल ना तर रामेश्वर भट्टांना विचारा आपण. तुकिता तुलने से आले रामेश्वरी, मानवनी रामेश्वरी, मस्तक ठेविले.
जन्म तुकासी आले, म्हणून रामेश्वरी चरणी मस्तक ठेविले. 3 बंधू, ओलोबा काकांना 3 मुलं. मोठे बंधू सावजी, 2 नंबर तुकोबराय आणि लहान बंधू कान्होबराय. मोठ्या बंधूंचं सावजींचं लग्न झालं, विरक्त अवस्था, कुठल्याही चरित्रामध्ये त्यांचा उल्लेख सापडत नाही. 2 नंबर तुकोबराय, लहान बंधू कान्होबराय. अंतकरणामध्ये दया, भगवंताचे अंश नव्हे अवतारच जगद्गुरु तुकोबराय म्हणजे भगवान परमात्म्याचेच अवतार असणारे तुकोबरायांच्या अंतकरणामध्ये दया असल्यामुळे कडक असा लागोपाठ 3 वर्ष दुष्काळ पडला. तुकोबरायांकडनं अंतकरणामध्ये दया असल्यामुळे हे पाहवलं गेलं नाही आणि म्हणून सगळं समाजाकरता वाटून टाकलं. लहान बंधू कान्होबरायांनी कुठेतरी वहींवरती कर्ज रोखे लिहून ठेवले, कोणाकडे किती पैसा, कोणाकडे किती पैसा. परिस्थिती अशी बिकट आली, पडिला दुष्काळ द्रव्यनेला मान, श्री एकांना करता मेली. रखमाई पहिली पत्नी दम्याच्या आधाराने औषध उपचाराविना खलास झाल्या आणि मग त्यावेळेला कान्होबराय म्हणतात, दादा आता आपण लोकांना जे दिलेला आहे तो पैसा वसूल करू आपल्या उदरनिर्वाह करता. तुकोबराय म्हणले, अरे काय वसुली करतो, दिलेल्या लोकांना सोडून दे, लोकांना कर्ज माफी देऊन दे. बापो सांगू तुम्हाला, खऱ्या अर्थाने पहिली शेतकऱ्यांना जर कर्ज माफी दिली असेल ती आपल्या तुकोबरायांनी दिलेली. विठ्ठल बस रात्रंदिवस संतकरणामध्ये तुमचा आमचा समाजाचा विचार करत असताना आपली कर्तव्याची दिशा बदलली आणि फार मोठी क्रांती जगद्गुरु तुकोबरायांच्या जीवनामध्ये घडली. तुमच्या आमचा संसार सुखी होण्याकरता स्वतःच्या संसारावरती तुळशी पत्र ठेवलं. अभंगाच्या प्रथम संसाराच्या नावे घालून संसाराच्या नावे वाढता पुण्य धर्म केला तुकोबराय महाराज प्रापंचिक जीवन संसारामध्ये राहून विश्व कल्याणाचा अंतकरणामध्ये विचारांची बैठक समाजाकरता, विचारांची बैठक तुमच्या आमच्या करता असे असणारे तुकोबराय प्रपंच आपल्यापेक्षा मोडकळीस आलेला संसार पुन्हा त्यांनी उभा केला असता. कारण तुकोबरायांचं सासर खूप श्रीमंत होतं. पहिली पत्नी रखमाई गेल्यानंतर दुसरं लग्न झालं जगद्गुरु तुकोबरायांचं. पुण्यातले गुडवे घराण्यातली जिजाऊ. आज जरी आपण हिशोब काढला तर आपले बोरशे दादा आहेत ना, राजूजी महाराज, त्यांनी माहिती काढलेली. आजही पुण्यामध्ये गुडवे घराण्याचा गुडवे वाडा आहे आणि त्यांच्या नावावरती 300 एकरचा उतारा अजून आहे. अजूनही जमिनीचा 300 एकरचा उतारा त्या गुडवे घराण्याच्या नावावर आहे. म्हणजे तुकोबरायांचं सासर एवढं श्रीमंत होतं तर तुकोबराय किती श्रीमंत राहिले होते हा सिद्धांत आपल्या डोळ्यासमोर येतो. कारण व्यवहार श्रीमंताचाच होतो ना. आणि म्हणून दुसरी पत्नी जिजाऊ श्रीमंत सासरे, नव्या सासऱ्याची मदत घ्यायची गरज नव्हती. भगवान परमात्म्याने मोडकळीस आलेला संसार पुन्हा उभा करण्याकरता प्रयत्न केला.
पण तुमचा आमचा विचार असल्यामुळे देवा तू कशा करता मला पुन्हा गोवतोस रे याच्यामध्ये. मला या संसारामध्ये आता रस राहिला नाही. मला या विश्वाचं कल्याण करायचं आहे. या समाजाची समस्या मला सोडायची आहे. म्हणून तुकोबराय देवाला सांगतात कोणासाठी केली प्रपंचाची कोणासाठी केली प्रपंचाची होडी. कोणासाठी केली प्रपंचाची होडी. कोणासाठी केली प्रपंचाची होडी. माया वेगळी माया बाबा कोणासाठी केली प्रपंचाची होडी. कोणासाठी कोणासाठी केली प्रपंचाची होडी. अरे माये माया बाबा अरे वेगळी माया बाबा कोणासाठी केली प्रपंचाची होडी. कोणासाठी केली प्रपंचाची जाळोनी संसार बैसलो अंगणी तुमच्या आमच्या करता. आणखी खोल चिंतन आपण याच्यावर सांगू शकतो पण आपल्या लक्षात येणार नाही. त्याच्याकरता पुढे चालण्याचा प्रयत्न करू. तुकोबरायांना शास्त्रामध्ये महाअष्टसिद्ध्या सांगितलेल्या आहेत. त्या सर्व महाअष्टसिद्ध्या जगद्गुरु तुकोबरायांच्या पायाशी लोडांगण येत होत्या. पण संप्रदायाची परंपरा जोपासली रिद्धी सिद्धी निधी अवघीच उपाधी जव त्या प्रमानंदी मन नाही. ज्ञानोबरांनी सांगितलेल्या युक्तीप्रमाणे एकाही सिद्धीचा जीवनामध्ये चमत्कार नाम उपयोग करून घेतला नाही तर मोडकडे झाला संसार पुन्हा उभा करता आला असता. संजीवन चला पुढे संसाराच्या नावे घालून या शून्य. काय बाबा केव्हापासून शून्य शून्य लावून दिला तुम्ही. पुढे बोला ना काहीतरी. आणि तुम्हाला सांगा तुकोबरायांनी संसाराला शून्य किंमत दिली आणि तुम्हाला पुढे जाऊन बोलो का तो शून्य किमतीचाच आहे. हा तुमचा आमचा सगळ्यांचा अनुभव आहे. सगळ्यांचा बर का. तो शून्य किमतीचाच आहे. आपण त्याला किंमत देतो. पुढे जाऊन बोलो का माफी मागतो सगळ्यांची. संसारामध्ये दिवसातून 10 अपमान होतो आपला. कोणीतरी अपमान करतो आपला संसारामध्ये तरी संसार सोडत नाही आपण. चिटक्याला मायक लागत ना मायक सुरूच ठेवतो आपण. संसारामध्ये अपमान होतो सहन करतो म्हणून. असं परमार्थामध्ये अपमान होऊ द्या लोक कीर्तनाला येणं बंद करतील. एखाद्या कार्यकर्त्याचा अपमान होऊ द्या तुम्ही शिलगायच्या तुम्हाला सतत प्रपंचामध्ये अपमान होतो तो सहन करण्याची ताकद तुमच्या आमच्यामध्ये पण परमार्थामध्ये मान अपमान गिळण्याची ताकद तुमच्या आमच्यामध्ये येत नाही. सज्जनो मी पुढे जाऊन बोलण्याचा प्रयत्न करेल. ऐका तो शून्य किमतीचाच आहे. मागच्या वर्षी गोकुळाष्टमीचा सप्ताह होता चाळीसगाव तालुक्यात आणि असे काही मंडळी बोलवतात रिकाम्या जागा भरा काही कधी कधी नसलं तर मग बोलवतात. मी जातो. मी त्या वेळेला मोटरसायकलचा प्रवास निघालो. पाण्याचं फडकं आलं चाळीसगाव रस्त्याला. त्या वाघळीच्या पुढे मोटरसायकल पाणी आल्यामुळे एका चिंचेच्या गाडी थांबवली. गाडी तोपर्यंत 10-15 मोटरसायकल आल्या. एका जणाने माझे असं हे उपरणं पाहिलं तर म्हण बाबा तुम्ही का ब्राह्मण येतो म्हटलं. नाही ब्राह्मण नाही मी कुणबी म्हटलं. नाही म्हणे उपरण्यावरून असं वाटलं. नाही म्हणे उपरण्यावरून नाही म्हणजे एक छोटासा कीर्तनकार आहे म्हटलं. भाऊ लोक बोलवायचे सेवा करायची आपण आनंद घ्यायचा. तुम्ही कीर्तनकार आहेत मग माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या. मग लोक लगेच प्रश्न विचारायला तयार होऊन जातात. हो मोठा आवड काय बरं काय समाजामध्ये फिरण्यामध्ये साधी गोष्ट नाही ती. लगेच प्रश्न त्याला म्हणतो हात जोडला मी त्याला म्हणतो दादा मी अपुरी पुंजी गोता काय माणूस आहे काय मला या भानगडमध्ये टाकू नको. जेमतेम चाललाय ना मला गाड्या चालू दे. 5-50 लोक तिथे उभे होते मोटरसायकल पाऊस चालवत असतो थोडा झिमझिम म्हणून. तो म्हणे नाही बाबा माझ्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला द्यावं लागेल. आग्रह धरला त्याच्यामुळे त्याला हात जोडला. म्हणतो दादा विचार प्रश्न उत्तर देता आला तर देईल नाही देता आला तर दोन्ही हात जोडून माफी मागेल. विचार म्हटलं होता प्रश्न. मग त्याने मला प्रश्न विचारला. म्हणे बाबा माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या. म्हटलं काय प्रश्न आहे तुझा. म्हणे हा संसार कोणी काढावी. म्हणतो मला नाही माहिती भाऊ कोणी काढावी. म्हणजे संसारामध्ये माणूस असा पिसल्यात जातो प्रत्येक मनुष्य. हा संसार काढणारा देखील तोच आहे. स्वमायेचे आडवस्त्र
पाहून या एकला खेळवी सूत्र बाहेरी नटी छाया चित्र 84 लक्ष. म्हणून बापो त्या परमेश्वराची ही माया आहे, ही माया आपण ओळखली पाहिजे. आपला आजचा तो विषय नाही, आपल्याला तिकडे जायचं नाही. आणि म्हणून हा शून्य किमतीचाच आहे. खूप कित्येक वेळ असे प्रसंग येतात आणि म्हणून शून्य ठेवला, संसार अंतकरणातून काढून टाकला. जाळवणी संसार बैसोलंगणी संसाराच्या नावी घालून या शून्य. बरं बरं ठीक आहे, तो बरं आहे. काही लोक आता तुकोबाऱ्यांना संसारात जमला नाही, त्याला म्हणतो तू जमाडत बस संसार. तुकोबाऱ्यांना जमला नाही ना, तू जमाड संसार. मोठा अवघडच विषय येतो. त्यांना संसार करता आला असता, पण तुमच्या आमच्या करता, विश्व कल्याणाकरता. बरं ठीक आहे, तुकोबारा तुम्ही संसारावर तुळशीपत्र ठेवलं, संसाराला शून्य किंमत दिली. उर्वरित आयुष्यामध्ये विश्व कल्याणाकरता तुम्ही काय काम केलं आम्हाला सगळं सविस्तर सांगा ना थोडंसं. इतकं गोड चिंतन आहे ना, ऐका. आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने बोलण्याचा प्रयत्न करेल. अभंगाच्या प्रथम चरणाच्या उत्तरार्धामध्ये फक्त या उत्तरार्धाचं आपण चिंतन केलं ना तरी आज आपल्याला काहीतरी समाधान प्राप्त होईल. जगद्गुरु तुकोबाराय अभंगाच्या प्रथम चरणाच्या उत्तरार्धामध्ये विश्व कल्याणाकरता आपल्या सुखाकरता काय केलं त्याचं उत्तर आपल्याला देत आहेत. वाढता हा पुण्य धर्म केला, वाढता हा पुण्य धर्म केला, पुण्य धर्म केला, वरदा पुण्य धर्म केला, संसाराच्या नावे घालून शून्य, संसाराच्या नावे घालून आपण चिंतन करू, सगळ्यांच्या आशीर्वादाने प्रयत्न करूया. आपण गुरुजनांचा आशीर्वाद आहे. तुम्ही एकाग्र चित्तेने अनुसंधान साधून कीर्तन श्रवण करतायत बापू. ही अवस्था श्रोत्यांची असली पाहिजे कीर्तनामध्ये बरं का. याला अशी अवस्था जर असेल ना तर निश्चित आपल्या पदरामध्ये काही ना काही पडल्याशिवाय राहणार नाही. तरी अवधान एक वेळ दिजे मग सर्व सुखाशी पात्र होईजे. हे प्रतिज्ञानोत्तर माझे उघड ऐका. नव्या अध्यायातली पहिली गोडवी ज्ञानोबरायांची. या अनुसंधानानेच पुढे ऐकत राहा. मी तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने बोलण्याचा प्रयत्न करता. वाढता पुण्य धर्म केला. काही जाणकार मंडळी या ठिकाणी बसलेले आहे, त्यांच्याकरताही काही विषय बोलणं अत्यंत गरजेचं आहे. वाढता हा शब्द जगद्गुरु तुकोबारांनी घातला. वाढता याचा अर्थ असा होतो, हा पुण्य मिळून देणारा जो धर्म होता हो अनादी होता, आधीचाच होता. फक्त त्याची वाढ खुंटलेली होती. फक्त त्याला चांगलं खतपाणी मिळत नव्हतं. नाही तर स्वतःच्या नावावर संप्रदाय करणारे लोक या जगतामध्ये भरपूर आहेत. स्वतःच्या नावाने संप्रदाय चालत नाही दादा. संप्रदायाला काहीतरी परंपरा असावी लागते. आणि म्हणून या वारकरी संप्रदायाचं एवढं मोठं वैभव आहे. ज्ञानियांचे राजे गुरु महाराज म्हणती ज्ञानदेव तुम्हासे, असे ज्ञानाचे सागर असणारे ज्ञानोबराय देखील आपल्याला सांगतात, माऊली तुम्ही या जगताला मार्गदर्शन तुमच्या ज्ञानाने केलं का. माऊली किती नम्रता आहे माऊलींकडे. वेद मार्ग मुनी गेले त्याची मार्गी झाले. हा वेद मार्ग मुनी गेले त्याचे मार्ग झाले. म्हणून उघड बोलिलो राधा गुरु उघड बोलिलो. तारंग कार्य ज्ञानदेव निवृत्तीचा जाणकार मंडळी. वेद मार्ग मुनी गेले. मुनी ज्या मार्गाने गेले त्या मार्गाने आम्ही जातो आणि त्या मार्गाने तुम्ही बी या. आम्ही आमच्या मनाने मार्ग सांगत नाही. म्हणून तो तुकोबारायांचा एवढा अधिकार असून देखील वाढता हा पुण्य धर्म केला. पुण्य मिळवून देणारा धर्म तुकोबारायांनी वाढता केला.
या ठिकाणी जगद्गुरु तुकोबरायांना असं चिंतन आपण बोलण्याचा प्रयत्न करूया. तुकोबराय, पुण्य मिळून देणारा तुम्ही वाढता, पुण्य मिळून देणारा धर्म तुम्ही वाढता गेला, याचा कार्यकारण संबंध काय? लक्षपूर्वक आहे का? याचा कार्यकारण संबंध काय? याचा कार्यकारण संबंध असं आहे, या जीवनामध्ये पुण्य असेल तर या जीवाला सुखाची प्राप्ती होते, पाप कर्म असेल तर या जीवाला दुःख भोगावं लागतं. म्हणून या जगताला दुःखाच्या बाहेर काढायचंय, सगळ्यांच्या खात्यावर अगणित असं पुण्य जमा करायचंय, सगळे दोष या जगताचे घालायचे आहेत आणि सर्व जगताच्या खात्यावर पुण्य जर आपण दिलं, पुण्य जर सगळ्यांच्या खात्यावर जर जमा झालं तर सगळं जग, ज्या जगाला सुखाची अपेक्षा आहे ते सुख आपल्याला प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. या कार्यकारण संबंधाने जगद्गुरु तुकोबरायांनी आपले दोष घालवण्याकरता आणि आपल्या खात्यावर पुण्य प्राप्त करून देऊन आपल्याला सुखाची प्राप्ती करून देण्याकरता हा वाढता हा पुण्य धर्म केला. तुकोबरायांनाच काय गरज होती या गोष्टींची? आता थोडस आपण आपल्याकडे फिरून विचार करू या गोष्टीचा. आता दुःख कोणालाच नकोय, प्रत्येकाला सुखाची अपेक्षा आहे. मज लागे दुःख व्हावे ऐसे कोणी न भावे जीवे, सुखच लागे सर्वथा चुंबती प्रपंच परमार्था. आता तुमचा आपण विचार करू. प्रत्येकाला अपेक्षा आहे सुखाची, प्रयत्न करतो, सुखाचा हळाची पाणी रक्ताचं पाणी करतो आणि सुख मिळवण्याकरता रात्रंदिवस तुम्ही आपण प्रयत्न करतो. पिढ्याने पिढ्या संपल्या आपल्या. सहज चर्चा करू आपण. आपले प्रयत्न आहेत सुखा करता, पण वाट्याला काय येतो? दुःख. बोलत चला. प्रयत्न कशा करतात तुमचे आमचे? सुखा करता. वाट्याला काय येतं? दुःख. मग अशी विसंगती जीवनामध्ये काय येते? ऐका, लक्षपूर्वक इकडे लक्ष द्या. प्रयत्न आहेत सुखा करता, तुम्ही आपण सारे जण प्रयत्न करतो सुख मिळवण्याकरता, पण प्रयत्न सुखा करत असून तुमच्या आमच्या जीवनामध्ये दुःखाची प्राप्ती येते. याचा कार्यकारण संबंध काय? हा संबंध ज्ञानोबरायांना विचारू आपण. लक्षपूर्वक ऐका. माऊली, आम्हाला दुःख नको आहे, आम्हाला सुखाची अपेक्षा आहे, आम्ही सुखी व्हावं असं आम्हाला वाटतं आणि त्याच्याकरता आमचे प्रयत्न आहेत. मग असं असून देखील, प्रयत्न करून देखील आमच्या जीवनामध्ये दुःख येण्याचा कार्यकारण संबंध काय? तर ज्ञानोबरांच्या गोड ओळी आपल्याला सांगतो म्हणजे लक्षात येईल. प्रयत्न आहेत सुखा करता, पण वाट्याला येतं दुःख. आपण जे प्रयत्न करतो सुख मिळवण्याकरता, तिथे आपल्या जीवनामध्ये शास्त्राचा विचार आपण करत नाही. मी बोलत नाही बरं, ज्ञानोबराय बोलतायत. आता लक्षपूर्वक ऐका. मग विधीची वाप चुकवी, अन्यायाचे बी वाफवी, कुकर्माचा करवी राबुदरी. पुन्हा एकदा ओळी ऐका. आपले प्रयत्न सुखा करता, पण आपण मनाचे मांडे करायला लागलेले. सध्या मनोमार्गे गेला तो तिथेच मुकला, हरिपाठी स्थिरावला तोची धन्य. आज दादांच्या सासऱ्याचं 13वं होतं. राजीवजी महाराज आमच्या गावामध्ये आमची भावंकी पद्धत अशी 5वाच दिन दांगडं मोडले तर मी 5वाच दिन शास्त्राच्या विरोधात आम्ही जगायला लागलो. ज्या दिवशी तुमच्या आमच्या जीवनातला शास्त्राच्या विरोधात आपण जगू, जाता जाता सांगेल आपल्याला, आपण बहुजन सनातन लोक आहात, एकादशीच्या दिवशी लग्न लावू नका. ब्राह्मण गुरुजींनी सुद्धा एकादशीच्या दिवशी तिथी काढायची नाही, पण लोक आग्रह धरतात. गुरुजी काढत नाहीत. गुरुजी सांगतात एकादशी. हा, बसलेत गुरुजी. गुरुजी सांगतात अरे त्या दिवशी एकादशी आहे, तिथे आम्ही पर्याय होतो. बाबा गुरुजी, एकादशी वालाच ती एकादशी, आम्हाला काय संबंध आहे एकादशी संगे? ऐका, मी विनोद म्हणून हा विषय बोलत नाही. मग विधीची वाप चुकवी, एकादशीच्या दिवशी लग्न लावा, लग्न लावू नका. लग्न लावायला मना नाही. अन्नदान करायला दोष आहे. फराळ द्या साबुदाण्याची, भगर खिचडी करा, लोकांना साबुदाण्याची अन्न शिजवू नका त्या दिवशी. एकादशीच्या दिवशी जर आपण अन्नदान केलं तर जगातलं सर्व पाप आपण कमवतो. दादा, एकादशी धरू नका, पण काही विधी मार्ग तर थोडासा लक्षात ठेवा. नका धरू एकादशी. असेल काही आपल्या खात्यावर दोष तर
मोठी अवघड गोष्ट आहे. एकादशी धरू नका, पण एकादशीच्या दिवशी निषिद्ध कर्म तरी करू नका कमीत कमी. पण आम्ही तो विचारच करत नाही. मग एक कर्म आमचं संचित कर्मामध्ये जमा होतं. मग विधीची वाप चुकवी, अन्यायाचे बी वापवी. जीवनामध्ये परत विषयाला नैतिक मूल्याचा, न्याय नीतीचा आम्ही विचार करत नाही. ताकद असेल, सत्ता असेल, पैसा असेल तर आम्ही कोणावरही अन्याय करतो. अन्याय करू नका, कोणाचं शोषण करू नका दादा, कोणाच्या मजबुरीचा फायदा घेऊ नका. तुम्हाला सांगतो, जे बी कर्म कराल ते कर्म देवाच्या बापाला सुटलं नाही तर तुम्हा आपल्याला काय कर्म सुटणार आहे. म्हणून कर्म करताना सावध व्हा. अंतिम वेळेला दशरथ राजा कौशल्या मातेच्या मांडीवरती डोकं ठेवलेलं आहे आणि राजा दशरथ ढसा 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 रडतोय. सुमित्रा माता, कौशल्या माता राजाला विचारतात, राजा तुम्हाला रडण्याचं कारण काय, का रडतायत तुम्ही. कौशल्य सांगू तुला का रडतोय. माझ्या डोळ्यात अश्रू काय येतात, मी सार्वभौम राजा असून देखील माझ्या डोळ्यामध्ये अश्रू काय येतात. मी का रडतोय, माझं कर्म मला आठवते. अंतिम वेळेला माणसाचं सगळं कर्म आपल्याला आठवतं. म्हणून माणसाच्या जीवनामध्ये असं कर्म करा की जाताना शेवटचा श्वास घेत असताना आपल्याला दुःख व्हायला नको. इतकं नैतिकतेने जीवन जगा दादा. राजा दशरथाला रडावं लागलं. आपण जर अंतिम श्वासाच्या वेळेला जर आपण शुद्धीवर असो तर समोरच्या भिंतीवरती आपल्याला सगळं कर्म असं उभं राहतं आणि आपण आपल्या दृष्टीने त्या कर्माकडे पाहत राहतो. राजा दशरथ त्या भिंतीवरती पाहतायत आणि कौशल्य माताला सांगतायत, बघ कौशल्य, बघ बघ तो श्रावण किती तडफडतोय. अनाधाने माझ्याकडून बाण लागला त्याला. बालक आहे तो, किती तडफडतोय, त्याची तडफड मला रडवते. कौशल्या तू किती तडफडतोय, बघ काय कर्म घडलं माझ्या हाताकडनं. राजे तुमच्या पुढे त्रैलोक्याचा नाथ जन्माला आलेला, कशाला चिंता करतात. नाही कौशल्य, हे कर्म मला सचवतंय, हे कर्म मला चुकणार नाही. कौशल्य मी तिथून निघालो पाणी घेऊन. बघ 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 ते श्रावण बाळाचे आई वडील किती तडफडतायत पाण्या वाचून. आणि तडफडत असताना त्यांनी मला काय शाप दिला. कौशल्या मी कसा शेवटचा श्वास घेऊ, तो शेवटचा श्वास मला प्राप्त होत नाहीये, तो मला मिळत नाहीये आणि माझा श्वास थांबत नाहीये. माझं कर्म मला तडफडायला लावते, तडफडायला. कर्मे दशरथी वियोगी मेला, कर्मे रावण क्षय पावला, कर्मे श्रीरामा वनवासा गेला, वियोग घडला सीतादेवी. हे रण्याला, हे दुःखाला कारण आहे. मग विधीची वाप चुकवी, अन्यायाचे बी वाफवी, कुकर्माचा करवी राबुजरी. कर्म करताना सत्कर्म आहे का कुकर्म आहे याचा विचार करत नाही. ते कर्म सोड डोळ्यासमोर उभं राहत. तरी तयाच सारखे असंभांड पाप पिके, मग जन्म कोटी दुःखे भोगी जीव. एक जन्म नाही, कोटी जन्मापर्यंत दुःख भोगावं लागेल. आपण प्रापंचिक लोक आहोत. करा सासू सासऱ्याची देवासारखी सेवा करा, आई वडिलांची देवासारखी सेवा करा, आपलेही मुलं आपली सेवा करतील. समाज भान विसरलेला आहे सगळा. या गोष्टीकडे आम्ही सांगतो, सांगणारेच करत नाही सेवा, तर बाकीचे काय करणार आहे. धनकी सांगणं सोपं आहे दादा, आचरण करणं खूप अवघड आहे. त्याचा हा दुष्परिणाम होतो. मग सुख पाहिजे का. विधीची या वाफे सत्क्रिया बीजारोपे, मग सतजन्म मापे सुखची विजे. संतांनी सांगितलेल्या वचनाचा जीवनामध्ये आचरणाला नैतिक मूल्याची जोपासना करा. भरधाव वेगाने संसारामध्ये धावू नका. पाप पुण्याचा विचार करा. त्याचा जो प्रतिकार होतो, त्याचा जे आपल्याला फलश्रुती मिळते याचा विचार करा. कर्म देवाच्या बापाला कर्म चुकत नाही, आपल्याला काय कर्म चुकणार आहे. म्हणून आपलं कर्म चुकतं, म्हणून आपल्याला दुःख भोगावं लागतं. कर्म करताना आपण विचार करत नाही आणि परिणाम आला की देवाला दोष दिल्याशिवाय राहत नाही की देवाने माझं असं का करावं. तुकोबाराय म्हणतात, देवाला कधीच दोष देऊ नका. तू का मानता देवा का
आपल्यापासून दुःख निघून गेलं. पुढची इतकी बहारदार आहेत ज्ञानोबरांची आणखी. तैसा स्वधर्म जरी लोपला मग सर्व सुखाचा थारा मोडला. जैसा दीपा सवेरे हरपला प्रकाश जाय. लाईट गेल्यानंतर इथे तसा अंधार व्हायला तक्षणी इथे अंधार होईल. तसा जीवनातला स्वधर्म नैतिकता प्रामाणिकपणा गेला त्या दिवशी या जीवाला दुःख भोगल्याशिवाय पर्याय नाही. आणि म्हणून असे सर्व दोष घालवण्याकरता आपल्याला भानावर येण्याकरता योग्य असं पुण्य कर्म करून घेण्याकरता वाढता हा पुण्य धर्म केला. बरं ठीक आहे तुकोबर आहे. मग पुण्य धर्म तुम्ही वाढता केला. पुण्य मिळवण्याकरता काही साधना सांगा ना मला. अभंगाच्या दुसऱ्या हरी भजने हे धवडीले जाग. हरी भजने हे धवडीले जाग. हरी भजने धवडीले जाग. हरी भजने धवडीले लाग. कळी काळाचा चुकविला लाग. कळी काळाचा चुकविला लाग. कळी काळाचा चुकविला लाग. कळी काळाचा चुकविला लाग. कळी काळाचा हरी भजने गवडील जग. हरी भजने गवडील जग. चुकविला लाग. कळी काळाचा चुकविला लाग. कळी काळाचा चुकविला लाग. कळी काळाचा चुकविला लाग. कळी काळाचा हरी भजने गवडीले जग. हरी भजने गवडीले सारासार विचार करून वेद अनंत बोलिला. अर्थ इतुकाची शोधिला. विठोबासी शरण द्यावे. निज निष्ठा नाम गावी. साधनांचे सार नाममुखी गाता. हरी हरी म्हणता कार्यसिद्धी. म्हणून सगळ्या साधनांचा शास्त्राचा दांडोळा घेऊन हरिभजने साधन आपले सगळे दोष घालवण्याकरता हे साधन त्यांनी निवडलं. आणि या साधन तुमच्या आमच्या पुढे ठेवला. हा महामार्ग तुमच्या आमच्या पुढे हा महामार्ग बनवून दिलेला आहे. या मार्गावर आपण चालावं. किती जरी दोष असले तरी ते दोष गेल्याशिवाय राहणार नाहीत. म्हणून हरी भजन ये ढवळले जग. चुकविला लाग कडी काळाचा. मोजून आपल्याकडे 10 मिनिटं शिल्लक आहेत. त्या 10 मिनिटामध्ये जेवढं आपल्याला चिंतन करता येईल तेवढा आपण प्रयत्न करूया. पण सगळ्यांचं जे सगळे दोष घालवून पुण्य प्राप्त होऊन सुख प्राप्ती करून घेण्याकरता जे साधन सांगितलं त्या साधनाचं आपण सगळेजण आता आचरण करू. सगळ्यांनी हात मोकळे करा आणि प्रसन्न मनाने हाताने टाळी वाजवून पांडुरंगाचं भजन करा. हो पार कुमाई. हो पार कुमाई. हो पार कुमाई. हो पार कुमाई. पार कुमाई. पार कुमाई. पार कुमाई. हो पार कुमाई. पार कुमाई. हो पार कुमाई. 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 पार हरिभजन हे साधन सर्वश्रेष्ठ आहे. बोलू का 5-7 मिनिटं बोलू का? आपली सगळ्यांची परवानगी असेल तर बोलतो. हरिभजन हे सर्वश्रेष्ठ साधन आहे.
मग का हो तुको बरं हाजी भजन करण्याकरता काही अधिकाराची गरज आहे का? गोड चिंतन आहे, लक्षपूर्वक आहे का? नरत्वा नारी होका दुराचारी मुखी गाता हरी पवित्रते यारे यारे लहान थोर याती भलत्या नारी नर न करावा विचार न लगे चिंता कोणाची सकलाशी येते आहे अधिकार कलियुगे उद्धार हरीच्या नामे. हा महामार्ग तुकोबरांनी आपल्याला हरिभजने साधन सगळे दोष घालवण्याकरता आणि पुण्य प्राप्त करून सुखाची प्राप्ती करून देण्याकरता हरिभजने साधन निवडलं. ते हरिभजने साधनाचं आम्ही आचरण बी करतो, पण आचरण करत असताना त्याचं वर्म लक्षात घेत नाही. वर्म लक्षात घेत नाही. लोकल दृष्टांत आहे, सगळ्यांच्या जवळचा आहे, सगळ्यांना लक्षात येण्यासारखं दृष्टांत आहे. आयुष्यभर भजन नाही, पूजन नाही, दान नाही, धर्म नाही. हिवाळ्याचे दिवस संध्याकाळी 6 वाजता बाबा गेले. एकच भाऊबंदकीचं गाव, सगळ्या गावाला सुतक पडलं, चर्चा झाली. बाबा गेले, बाबा गेले, बाबा गेले. सगळी भाऊबंदकी जमा झाली. म्हणे का रे भाऊ काय करायचं राहता? नातू तर पुण्याला आहे, नातबाई मुंबईला आहे. अंतिम दर्शनाकरता बाबांच्या अंतिम दर्शनाकरता बोलवावं लागेल. मग सगळी भाऊबंदकी जमा झाली. भाऊबंदकी याच वेळेला जमा होते बरं का. सहकार्य करायचं म्हटलं की इथे चांगलं सहकार्य राहतं भाऊबंदकीचं. भाऊबंदकी खूप अवघड राहते. म्हणे मग मोठा भाऊ असं करा, उद्या 12ची वेळ द्या. ठरलं. फोन करायला सगळे निघून गेले. उद्या 12ची वेळ दिली. तिथं जाणकार 2-4 लोक बसले. ते म्हणे खरे नानभाऊ. म्हणले काय? अरे उद्या 12 वाजता ही हिवाळ्याची रात्र, पौष महिना, कडक थंडीची दिवस, ही रात्र कसं काय निघेल आता? म्हणे दादा असं कर ना, आपला गावामधला भजण्यातले सांगे म्हणे. हा सोनांना भजण्यातले, बाकीचे टाळकरी समोरही बसलेले. आणि तुम्हाला सांगू का, गावामध्ये जर काही असं घडलं तर पहिला कचका भजनी मंडळले पडस. त्यानं कारण काय माहिती आहे का? ती भजनी मंडळले उक्ती केस देईल रातभर, उक्ती केस. मग तो भजनाला बोलवायला पाठवला ना, तो जातो, दादा भजनाला, आप्पा भजनाला, तेजस महाराज भजनाला, आमचे बाबा गेले रात्री भजन भजना करता या. आमनाकडे त्या भजनले मौतनं भजन म्हणतात. मौतनं भजन तुमच्याकडे काय म्हणतात मला माहित नाही, पण मौतवालाने मौत विजायला राहत, पण खरी मौत त्या भजनेनी रास्तडी. आणि विनेकरी बाबा मला दुजोरा देत आहेत बरं का. भजनाला जायला भजनी मंडळाला आनंदच आहे, पण कुठे ज्या घरी काही दान आहे, धर्म आहे, सप्तामध्ये वर्गणी आहे, काही पंक्ती घेतात, अन्नदान करतात, सत्कर्म करतात, अशा घरी जायला आनंदच आहे भजनाला. पण आमच्यावर असा प्रसंग येतो, कारण मी भजनी मंडळांमधून कीर्तनकार झालेला आहे, म्हणून मला हे चांगले अनुभव आहेत. आणि म्हणून आजचे आमच्यावर असे अनुभव येतात, ज्या घर कधी दान नाही, धर्म नाही, असा करंटा घर बी भजनले जाणं पडत झालं आमले. जावं बरं ठीक आहे. लाईट गेलेली होती, लोड शेडिंग होती. 10 वाजता म्हटलं जाऊ आपण थोडंसं उशिरा, म्हणजे रात्री 2-3 वाजेपर्यंत बसता येईल आपल्याला. भाऊबंदकीचे 2-4 लोक बसलेले होते तिथे. आम्ही 2-3 पोरांना म्हटलं मंदिरात साहित्य घेऊन या रे तुम्ही राम मंदिरमधून. ते 2-4 पोरं साहित्य घ्यायला गेले आणि आम्ही 2-4 जण गेले पुढे. तेवढ्यात भाऊबंदकीची चर्चा चालू होती. म्हणे का रे काका या भजन्या होणार नाहीत रे म्हणे आपल्या गावना अजून. तसं दुसरं काय म्हणे, आपल्या गावना भजन्या शेतकम मरी याच झाला म्हणे 10 वाजे अजून. काही बी बोलतात बरं लोक. पगारदारले दाखले इथला भजनी मंडळले दाखरास. हो आहे का नाही वस्तुस्थिती, वस्तुस्थिती बोलण्याचं. चला ठीक आहे. मग त्या ठिकाणी साहित्य वगैरे आलं. कोणी रग पंगरी छोटर वगैरे, कारण पौष महिना होता, थंडीचे दिवस होते. काही चतुर लोक राहतात बसेल भाऊबंदकी म्हटला भजन्यावर त्या उठीन घर निघतात असते. उन्हात पाहते आपलं काही काम नाही आढळते. हे माता बगी बी नाही येत ना, माता मावल्या त्या प्रेताच्या बाजूला बसून रडतात कुठपर्यंत भजनी मंडळ येत नाही तोपर्यंत. भजनी मंडळ आलं का मग या गप्पा मारायला लागून जातात. अशा गप्पा मारतीस, अशा गप्पा मारतीस, इथला कल्लो चालच काही ठिकाणी आणि मऊ छेका लगन चालत ते बी समजत नाही काही टाइम. खेदच नाही ना कोणाबद्दल, कोणाचा खेदच नाही ना. काय झालं, असं पावसाळ्याचे दिवस होते, राजश्री महाराज पावसाळ्याचे थेंब आले म्हणून आम्ही ओसरीत बसलो मधल्या घरामध्ये, आजीचं प्रेत, आणि आम्ही ओसरीमध्ये बसलो भजन करायला. टाळमृदंगाचा अभंग पूर्ण झाला, आवाज शांत झाला. त्या म्हातारीच्या प्रेताजवळ घोरायचा आवाज आला, घोरायचा. मी असा कान लावला. भजनी मंडळले म्हणतो चला घर. म्हणजे का बरं? म्हातारी गोराला की म्हणतो आपलं काही भजन करायला काम नाही आलं. तसं मग घर दुसरी एक ताई काय म्हणे माहिती आहे का, म्हणे बाबा
मरी जायल म्हातारीने गोरायनी म्हणे. मग ती म्हातारीना बाजूला एक दुसरी म्हातारी झोपी जायलची ती गोरायनी म्हणे. हाय काय काय किंमत? काहीच किंमत नाही. कोणी झोपतं तुमना गावले पत्ता घेता होणार म्हणा. हा तुमना गाव माझी बात पत्ता नाही घेणार. ती आमनाकडली गोष्ट आहे ती बडी. चाल आलं भजनी मंडळ, साहित्य वगैरे लावलं. भजनी मंडळाला असं वाटतं की या बसलेल्या लोकांनी आता भजन ऐकलं पाहिजे. उपदेशपर अभंग त्या ठिकाणी बोलल्या जातात. शपथ त्या भजनाला कोणी किंमत देत असेल तर, कोणीच किंमत देत नाही. टाइमपास टाइमपास चाललं भजन. 2 तास झाले, घसा करोडा पडायला लागला. तसं मग एक जण येसले चहा ठिद्यार म्हणे. कोणले? भजनातले. या चहा ना तुटेल, येले चहा बी भेटत नाही. आणि तुम्हाला सांगू का ती चहा अशी रास ना 15 दिन याद पडत नाही ती चहा. आणि अशी चहा रासती. चाललं भजन. कोणी पत्ते खेळतं, कोणी गप्पा मारतो. एक जण खाटलावर रगपंगरीशी झोपी द्यायला होता. आम्हाला अशा अनुभव आहेत. ज्यांना घरना आजी आजला कोणी मरेल ना त्या घरना लोक झोपतात आणि भजन करतच. कुठं आहे भजन? काय अर्थ घेतला आम्ही भजनाचा? काय आचरण केलं आम्ही भजनाचं? काय किंमत दिली आम्ही भजनाला? प्रेमाविना भजन नाकाविना मोती ना अर्थाविना पोथी. काय अर्थ आहे ते? टाइमपास आहे का भजन? आहे साधन टाइमपासाचा विषय का तो? 3-3:30 वाजले, थंडी वाजायला लागली. भजनी मंडळाला म्हटलं आवरा बा आता थंडी वाजायला लागली आपल्याला. तोपर्यंत तुझा बाजूला खाटला होतो रगपंगरी झोपेल होता ना तो. तेल जाग उनी आणि जाग आवरली इथला इथला मग आवरली. अरे म्हणणार आहे 2-3 म्हणणार आहे. हा तुम्ही झोपा रे आमले म्हणे म्हणणार आहे. हाय काय काय किंमत त्या भजनाला? एक जण म्हणे या भजना असा थांबाव नाही म्हणे. मग इथले आखो चहा द्या साला म्हणे. अरे चहा द्या रेसले. घरात कोणतरी आवाज दिला. घरातून ताईने सांगितलं ना भाऊ दूध पहिला जातो मुलगी दूध काही नाही म्हणे. आता अरे कोरी द्या कोरी बी आणतातच म्हणते. काय भेटत देतले? जो गेला त्याने आयुष्यभर भजन केलं नाही. तिथं भजन करून काय फायदा? जे जिवंत बसले ते भजन ऐकत नाही, ते भजन करत नाही. त्या भजनाचा अर्थ तरी काय दादा? असं किती वर्षानुवर्ष पिढ्या जरी भजन केलं तरी आपल्याला या साधनाचा आनंद भेटणार नाही. म्हणून हरिभजनी ढवळीले जग. हरिभजन हे प्रेमाने असलं पाहिजे. त्याचा दुष्परिणाम चुकविला लाग कडी काळाचा. पहिला मुद्दा मी आपल्या समोर मांडला होता सुखाची प्राप्ती. पुण्य प्राप्त झाल्यानंतर सुख. आणि दुसरी भीती या जगताला आहे काळाची. तो काळाची सत्ता या जगतावर चालते. तो काळ आम्हाला घेऊन जाईल. चुकविला लाग कडी काळाचा. कडी काळाचा लाग संबंध या हरिभजनाने खलास होतो. असं गोड चिंतन तुकोबाराय सांगतात. आपल्याकडे वेळ कमी आहे म्हणून आपण थांबलं पाहिजे. वेळेचं भान. किती वातावरण चाललं ऊस गोड झाला म्हणजे मुडासकट खायला नको म्हणून वेळेचं बंधन. म्हणून चुकविला लाग कडी काळाचा. तुकोबाराय हे सगळं घडून आणण्याकरता दुसऱ्या कोणत्या साधनाची मदत मागायची गरज आहे का? कोणाही न लगे साधनांचा पांग करणे केला त्याग देवबुद्धी. बरं ठीक आहे तुकोबाराय पाप जाऊन पुण्य मिळेल, जीवाला सुखाची प्राप्ती होईल, काळाचा संबंध तुटेल, पण त्या साधकाला समाधी सुखाचा आनंद मिळेल का? हो, त्या भजन करणाऱ्या साधकाला समाधी सुखाचा आनंदही मिळेल आणि त्याच्या जीवनातल्या विथा संपून जातील, थांबून जातील. अभंगाचं शेवटचे चरण. कामणे सुख समाधी हरी. कामणे सुख समाधी हरी. कामणे सुख समाधी हरी. कामणे सुख समाधी हरी. कामणे सुख समाधी हरी कथा. कामणे सुख समाधी हरी. कामणे सुख समाधी हरी कथा. कामणे सुख समाधी हरी. भववेता काही लेले भववेता काही लेले भववेता काही लेले हरी भजने गवळी. हरी भजने गवळी. तेने भववेता तेने भववेता काही दवडीले जा. हरी भजने दवडीले जा. चुकविला लाग कडी काळाचा रे.
चुकविला लाग चुकविला लाग कलिकाळाचा हरी भजने दवडिले हरी भजने दवडिले ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली